प्रेज द लॉर्ड. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग मी निवडला आहे तो आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 1 ते 6 ही वचनं आपण वाचूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 1 ते 6 ही वचनं. पित्याकडे जाण्याचा मार्ग. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि मजवरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन, यासाठी की जिथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभो, आपण कोठे जाता हे आम्हास ठाऊक नाही. मग आम्हास मार्ग कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्या जीवन परमेश्वरा, तुला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. धन्यवाद प्रभू. तुझी स्तुती करते, तुला धन्यवाद देते. यावेळेला प्रभू तुझं वचन सांगत असताना माझा ताबा तू घे. माझ्या ओठाकंठाला स्पर्श कर. पवित्र आत्म्यात तू ये आणि तू बोल. आमच्या सर्व पापाप्रधांची क्षमा कर प्रभू. येणारं वचन हे आमच्यासाठी आशीर्वादित होऊ दे. ही लहानशी विनंती येशूचा आमचा तारणारा त्याच्या गोड प्रिय नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन. प्रियानो, परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याची स्तुती करते की मागील संबंध वर्षभर त्याने आपल्याला सांभाळलं, सुखी ठेवलं, त्याच्या दयेत, कृपेत आम्हाला राखलं. उत्तम असं आरोग्य त्याने आम्हाला दिलं. आमच्या सर्व गरजा त्याने पूर्ण केल्या आणि हे नवीन वर्ष 2026 साल त्याने आम्हाला दाखवलं. याबद्दल खरोखर मी प्रभूची स्तुती करते, त्याच्या नावाला धन्यवाद देते. सर्व मान, महिमा, गौरव मी प्रभू येशू ख्रिस्ताला देते. प्रियानो, मागील वर्षाकडे जर आम्ही नजर टाकली तर कदाचित या मागील वर्षामध्ये आम्हाला अनेक समस्यामधून जावं लागलं असेल, अनेक त्रासामधून जावं लागले असतील. होऊ शकतं की आमच्यावरती अनेक दुःखाचे प्रसंग आलेले असतील. आमचे प्रियजन आम्हाला सोडून गेले असतील. कदाचित आर्थिक समस्या आम्हाला बिडसावत असतील. आमच्या लेकरांच्या समस्या असतील. आणि या सर्व परिस्थितीमधून जात असताना आम्हाला भीती वाटली असेल, आम्ही अस्वस्थ झालो असू, आम्ही घाबरलो असतो. परंतु लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा की त्याने आम्हाला एकटं या प्रसंगामध्ये सोडलेलं नाही. तर इमॅन्युअल म्हटलेला जो प्रभू येशू ख्रिस्त तो सदोदित आमच्या बरोबर राहिलेला आहे आणि या प्रत्येक समस्येमधून त्याने आम्हाला बाहेर काढलेले. कारण त्याचं वचन आम्हाला सांगतं की तो आम्हाला एकटं, अनाथ असं कधीच सोडत नाही. कारण आमचा देव हा विश्वासपात्र असा जिवंत देव आहे. तो आमचा स्वर्गीय पिता आहे आणि आम्ही त्याची लेकरं आहोत. आणि आपल्या लेकरांनी दुःखी असावं, कष्टी असावं, समस्येत असावं
अशी त्या पित्याची इच्छा नाही. आणि त्यामुळं तो आम्हाला धीर देतो, आमचं सांत्वन करतो, आम्हाला संकटामधून, आम्हाला समस्येमधून तो बाहेर काढतो. आणि म्हणून प्रियांनो, आपलं अंतःकरण कधीच व्याकुळ होऊ देऊ नका, अस्वस्थ होऊ देऊ नका. तर देवावर विश्वास ठेवा आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवा. कारण प्रत्येक समस्येतून बाहेर काढण्यास आमचा तो पिता सर्व समर्थ असा परमेश्वर आहे. आणि म्हणून परिस्थिती कितीही कठीण असू द्या, समस्या कितीही बिकट असू द्या, परंतु त्या संकटाकडे पाहू नका, त्या समस्येकडे पाहू नका, तर त्या समस्येतून बाहेर काढणाऱ्या अशा आमच्या जिवंत देवाकडे पहा. आमची परिस्थिती बदलणाऱ्या त्या परमेश्वराकडे पहा. आपण बायबल वाचतो त्यावेळेला आपलं कळतं की त्या देवाने फक्त शब्द बोलला आणि आकाश, पृथ्वी आणि त्यातील सर्व काही उत्पन्न केलं. प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना अनेक अद्भुत असे चमत्कार त्याने केले. त्याने दुखणाईतांना बरं केलं, मेलेले जिवंत केले. कोणतीच गोष्ट त्याला अशक्य नव्हती. आणि म्हणून येणाऱ्या परिस्थितीत, येणाऱ्या समस्येमध्ये आपण कधीच आपला धीर सोडू नये किंवा आपलं मन व्याकुळ होऊ देऊ नये. तर जसं आपण आजपर्यंत अनुभव घेतला की परमेश्वर हा खरोखर चांगला आहे, तोच अनुभव तो आम्हाला शेवटपर्यंत देणार आहे. आपण योहान 13 मध्ये वाचतो की येशू ख्रिस्त हा आपल्या 12 शिष्यांना काही सांगत आहे. ज्या वेळेला त्याचा या जगातून जाण्याचा समय जवळ आलेला आहे, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मृत्यूचे काही संकेत शिष्यांना देत आहे. आणि त्या ठिकाणी तो त्यांना सांगते की मी जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही. आणि जेव्हा तो असं सांगतो त्यावेळेला हे शिष्य अतिशय अस्वस्थ असे होतात, व्याकुळ होतात की हा आता आम्हाला सोडून कुठं जाणार आहे. आम्ही मागे 3.5 वर्ष येशू ख्रिस्ताबरोबर राहिलो, आमचं घरदार आम्ही सोडलं, आमचा परिवार आम्ही सोडला, आमचे जे काही व्यवसाय होते ते व्यवसाय आम्ही सोडले आणि हे सर्व सोडून आम्ही त्याच्याबरोबर याच 3.5 वर्ष चालत आहोत, त्याच्या सानिध्यामध्ये राहत आहोत. देवराजाची जी काही घोषणा तो करत आहे, जी सुवार्ता तो सांगत आहे, जे देवाचं वचन त्यातलं गूढ रहस्य आमच्यापर्यंत तो पोहोचवते. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणते की मी लवकरच तुम्हाला सोडून जाणार आहे. आणि मग आता आमचं कसं होणार? आम्ही कुठं जाणार? आमच्या व्यवसायाकडे आम्ही परत जावं का? अशा निरनिराळ्या अस्वस्थ करणारे विचार त्यांच्या मनामध्ये येत होते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची ही मनस्थिती ओळखली आणि त्यांना तो धीर देते, त्यांचं सांत्वन करते. आणि त्यांना आपण पाहतो की योहान 14 याच्या पहिल्या वचनामध्ये तो म्हणत आहे की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, तर देवावर विश्वास ठेवा आणि मजवरही विश्वास ठेवा. होय प्रियांनो, हे जीवन आहे. तोपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये संकट येणार, समस्या येणार, अडचणी येणार, आजार येणार. आणि अशा वेळेला आपण काय करायचं? तर या ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा. आम्हाला परमेश्वराकडे विश्वासाने पाहायचंय.
विश्वासाने त्याचा धावा करायचा आहे, त्याची प्रार्थना करायची आहे आणि अनुभव घेऊन पाहायचं की खरोखर आमचा परमेश्वर हा विश्वासपात्र असा प्रेमळ पिता आहे. पण पुष्कळदा काय होतं की परिस्थिती कठीण आमच्या समोर आली की आम्ही घाबरून जातो, आम्ही गोंधळून जातो आणि मग त्या परमेश्वरावर विश्वास ठेवण्यापेक्षा आम्ही काय करतो, इतरांच्या तोंडाकडे पाहतो की कोणी आम्हाला याच्यातून बाहेर काढेल का, कोणी याच्यातून आम्हाला मार्ग दाखवेल का, कोणी आमची मदत करेल का. मग आम्ही काय करतो, नातेवाईकाकडे जातो, मित्रांकडे जातो. परंतु लक्षात ठेवा प्रियांनो की आमच्या देवापुढं कोणतीच समस्या टिकत नाही, कारण तो आमची परिस्थिती बदलणारा असा आमचा जिवंत देव आहे. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा. समस्येकडे, कठीण परिस्थितीकडे पाहण्यापेक्षा परमेश्वराकडे पहा की जो आपल्याला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढणार आहे. योहान 14 याचं जर आपण पुढचं 27वं वचन पाहिलं तर प्रभू येशू आम्हाला म्हणते की तुमचं अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ देऊ नका. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. आपली शांती तुम्हास देतो. जसं जग देते तसे मी तुम्हास देत नाही. होय प्रियांनो, आज जर आम्ही जगाकडे पाहिलं तर सगळीकडे आम्हाला अशांतता दिसते, भ्रष्टाचार दिसतो, गोंधळ दिसतो, भयंकर अशा घटना घडताना दिसत आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये साहजिकच मनुष्याला असं वाटतं की आम्हाला कुठं शांती मिळणार. आपण जर इतर लोकांकडे पाहिलं तर मनशांतीसाठी ते कितीतरी प्रयत्न करत असतात. कुठं डोंगरात जातात, डोंगरावर बसतात, कुठं दर्याखोऱ्यात जातात, ध्यान करतात, जप करतात. त्याचप्रमाणे आपण पाहतो की कुठंतरी रस्त्याने जाताना त्या देवाकडं ते लोटांगण घालत सबंध रस्त्यावर दिवसेंदिवस जातात, पायी जातात. काही स्वतःला त्रास करून घेतात, शारीरिक त्रास देतात आणि जखमा करून घेतात, केस उपटतात स्वतःचे. इतकं भयंकर जीवन ते जगतात. कशासाठी? की त्यांना असं वाटतं आम्हाला शांती हवी, आम्हाला मोक्ष हवा. परंतु प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला किती सुंदर साधा सोपा मार्ग दाखवून दिला आहे की तुम्ही काय करा, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तो या ठिकाणी काय म्हणत आहे योहान 14:27 मध्ये की मी तुम्हाला शांती देतो. ती शांती जी जग तुम्हाला देत नाही, तुम्हाला कायम तुमच्या जवळ असणारी शांती मी तुम्हाला देतो. होय प्रियांनो, जेव्हा प्रभू आम्हाला शांती देतो तेव्हा आमच्या सर्व समस्येचं निराकरण होतं. आमचं दुःख आनंदात बदलतं आणि आमच्या जीवनामध्ये भीतीला स्थान राहत नाही. फिलिप 4:6 मध्ये आपण पाहतो की वचन सांगतं, प्रार्थना, विनंती आणि धन्यवाद सहित आमच्या सर्व समस्या आम्ही प्रभू समोर सादर कराव्यात. तो त्याची शांती आपणाला देतो, कारण तो शांतीचा देव आहे. आपण पाहतो नवीन करारामध्ये अशी उदाहरणं कितीतरी दिलेली आहेत की जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, अशांत आहेत. जर आपण नाईन गावामध्ये पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेलेले असताना समोरून त्याला एका मुलाची प्रेत यात्रा दिसलेली. त्या यात्रेच्या मागं आई आक्रोश करत चाललेली आहे, कारण ती विधवा होती. तिचा हा एकुलता एक मुलगा होता, तिचा आधार होता. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्याकडे पाहिलेले तेव्हा त्याला तिचा कळवळा आलेला आहे आणि त्याने जवळ जाऊन त्या तिरडीला स्पर्श केला. तिच्या मुलाला त्याने जिवंत केलं आणि त्या आईच्या हातामध्ये दिलेले. तिचे अश्रू
आनंदामध्ये परतून गेलेले. तेच आपण पाहतो, मार्था मरिया ह्या सुद्धा दुःखी होत्या. का? तर त्यांचा भाऊ लाजरस त्यांना सोडून गेला होता. परंतु 4 दिवसानंतर सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला जिवंत केले. असा हा आमचा महान परमेश्वर आहे, की जो आमचे अश्रू पुसणारा परमेश्वर आहे. अनेक लुळे, पांगडे, आजारी लोक त्याच्याकडे येत होते आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आरोग्य देत होता. त्याची शांती, त्याचा आनंद त्यांच्या जीवनामध्ये देत होता. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला त्याची शांती, त्याची प्रीती आणि त्याचा आनंद देण्यास तयार आहे. वचन आम्हाला सांगते की देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. प्रियानो, हा विश्वास म्हणजे काय? आपण जर इब्री लोकास पत्र आणि याचा 11वा अध्याय जर पाहिला तर त्या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की विश्वास हा अपेक्षित गोष्टींविषयी भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री आहे. होय प्रियांनो, आम्ही वचनाद्वारे, सुवार्तेद्वारे, अनुभवाद्वारे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. आणि त्याच विश्वासाने जर आम्ही बायबल वाचत असतो तर आम्हाला कळतं की परमेश्वराने केवळ शब्दानेच विश्वाची रचना केली. आपण पाहतो की कायनाचं उदाहरण सर्वात प्रथम आपल्याला दिसतं की त्याने सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तावर, परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि योग्य असा यज्ञ त्याने परमेश्वराला अर्पण केलेला आहे आणि त्यामुळं तो नीतिमान ठरला. तसंच नोहाने सुद्धा काय केलेले तर त्याने ईश्वरी संदेश ऐकला, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आपल्या घराण्याच्या तारणासाठी विश्वासाने त्याने तारू बांधलं आणि तो सुद्धा नीतिमान ठरला गेला. तीच गोष्ट आपण पाहतो अब्राहम, सारा, इसाक, याकोब, मोशे असे कितीतरी उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये दिसतात की त्यांनी परमेश्वराचं आज्ञापालन केलं, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते नीतिमान ठरले. एवढेच नव्हे तर त्यांच्या पिढ्यानपिढ्या ह्या काय झालेल्या आहेत? आशीर्वादित झालेल्या आहेत. कारण परमेश्वराने त्यांच्याशी करार केला होता की मी तुमच्या पिढ्यानपिढ्या आशीर्वादित कर. आणि आमचा परमेश्वर खरोखरच वचनं पाळणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, हाच विश्वास आम्हाला पित्यावर, प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवायचा आहे. त्याचे आज्ञापालन करून आम्हाला त्याला संतोषायचे आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यायचे. दुसऱ्या वचनामध्ये येशू म्हणतो की आम्हाला तो खात्री देते, आश्वासन देते की मी तुमच्यासाठी माझ्या पित्याच्या घरात जागा तयार करण्यासाठी जाते. तिथे राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा वचन पाळणारा देव आहे. तो विश्वास योग्य असा परमेश्वर आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यावर हा विश्वास ठेवला पाहिजे. कारण तो निश्चितच आमच्यासाठी त्या ठिकाणी जागा तयार करण्यासाठी आहे. तो म्हणतो की माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, मी तुमच्यासाठी जागा तयार करेन. प्रियांनो, आमच्यामध्ये हा विश्वास, ही आशा आम्ही दृढ ठेवली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी स्वर्गामध्ये जागा तयार करण्यासाठी, आमच्यासाठी घर, महाल तयार करण्यासाठी गेलाय. कारण या पृथ्वीवर आम्ही कायमचे राहणारे नाहीत. या ठिकाणचं आमचं राहणं हे टेम्पररी आहे. आज या जगामध्ये आम्ही दुःखी, कष्टी आहोत, त्रासात आहोत, निराशेत आहोत. पण स्वर्गात ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला नेणार आहे, ज्या ठिकाणी आम्ही राहणार आहोत,
त्या ठिकाणी प्रियांनो दुःख नाही, चिंता नाही, काळजी नाही, त्रास नाही, वेदना नाही, तर फक्त त्या ठिकाणी आनंद आहे आणि सुखच सुख आहे. प्रभू आमच्यासाठी तेथे घर बांधते. काय आम्ही त्या घरात राहण्यासाठी, तेथे जाण्यासाठी तयार आहोत का? आज आम्हाला याच्यावर विचार करायचा आहे. आम्हाला जर ही खात्री, आशा आहे, तर आमचं तेथे जाणं, आम्ही या जगामध्ये कशा पद्धतीने राहतो, कशा पद्धतीने आमचं जीवन आम्ही चालू ठेवत आहोत किंवा कशाप्रमाणे आमचं जीवन जगत आहोत, या गोष्टीचा विचार करणं हे गरजेचं आहे. आमचा वेळ, आमचा पैसा आम्ही कशा प्रकारे खर्च करत आहोत? आम्ही जगिक गोष्टीमध्ये आमचा वेळ घालवत आहोत का येशूच्या सानिध्यामध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या स्तुती आराधनेमध्ये आम्ही स्वतःचं जीवन घालवत आहोत? प्रियांनो, स्वर्ग ही अतिशय सुंदर अशी जागा आहे, जिथं सुख आहे, शांती आहे, आनंद आहे आणि प्रभूचा सहवास त्या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे. आज जर आम्ही जगाकडे पाहिलं तर या जगामध्ये अशांतता आहे, गोंधळ आहे, अत्याचार आहे, धोका आहे, भ्रष्टाचार आहे, खोटेपणा आहे, पीडा आहे, की ज्याच्यामुळं मनुष्य काय झालेला आहे? दुःखी झालेला आहे, निराश झालेला आहे. पण येशू आम्हाला काय म्हणत आहे? की घाबरू नका, भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. 4थ्या वचनामध्ये आपण पाहतो की येशू म्हणते, मी जेथे जातो तो मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. तेव्हा थोमा त्याला म्हणाला, प्रभू, आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग आम्हास मार्ग कसा ठाऊक असणार? तेव्हा येशू त्याला म्हणाला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही. प्रियांनो, पुष्कळदा असं होतं, आपण एखाद्या ठिकाणी जाण्यास निघतो आणि ते ठिकाण आपल्याला माहीत नसतं, पण आपण शोधत असतो, कोणाला तरी विचारत असतो आणि त्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्याला भेटते आणि ती आम्हाला निश्चित सांगते की होय, ते ठिकाण मला माहीत आहे, मी तुमच्या बरोबर येतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो. तेच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी आश्वासन देते की तुम्हाला मार्ग माहीत आहे की ज्या ठिकाणी मी जात आहे, आणि त्या ठिकाणी निश्चित जर आम्ही त्याच्या बरोबर राहिलो तर आम्ही त्या ठिकाणी निश्चित पोहोचू. आज कदाचित आम्ही मार्ग भटकले असो, तर आम्हाला ही संधी आहे की आम्ही येशूच्या सहवासामध्ये राहून त्याच्याबरोबर जर चाललो, तर त्याच्या आज्ञेप्रमाणे वागलो, तर आम्हाला निश्चित तो स्वर्गाचा मार्ग सापडेल. त्यासाठी आम्हाला प्रभूच्या सहवासामध्ये राहून, विश्वास ठेवून, आपल्या झालेल्या पातकांची क्षमा मागून आम्हाला पुढे जायचं आहे. आणि म्हणून आम्हाला वचन सांगतं की जागृत राहा. येशू आम्हाला तारण देण्यासाठी आला, त्याचप्रमाणे तो आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलेला आहे. येशू म्हणतो की जेव्हा मी तुमच्यासाठी जागा तयार करेल, तेव्हा मी पुन्हा येईन, तुम्हास आपल्या जवळ घेईन, यासाठी की जिथे मी असेन तेथे तुम्ही असावे. होय प्रियांनो, आमच्यासाठी खूप मोठी ही आशेची गोष्ट, आनंदाची गोष्ट प्रभू आम्हाला सांगते. तो म्हणतो की मी परत येईन. तो आजपर्यंत आला नाही, पण येशू हा सत्य आहे, त्याचं वचन सत्य आहे, तो निश्चित येणार आहे. आणि आज आम्ही त्याच्या येण्याची चिन्ह या जगामध्ये पाहत आहोत. सर्व चिन्ह
सर्व भविष्यवाण्या पूर्ण होत असलेल्या आज आम्हाला दिसत आहेत. येशू आम्हाला म्हणत आहे की मी चोराप्रमाणे अचानक येणार आहे. जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेकडे क्षणात जाते तसंच माझं येणं होणार आहे. आणि मी केव्हा येईल हे फक्त पित्याला ठाऊक आहे. म्हणून प्रियांनो, त्याच्या येण्याअगोदर आम्हाला स्वर्गात त्याच्याबरोबर जाण्यासाठी तयारी करायची आहे. येशूच्या सानिध्यात राहायचं आहे. तो आपल्या वधूला, मंडळीला घेऊन जाण्यासाठी अचानक येणार आहे. आणि त्याची इच्छा आहे की त्याची वधू, त्याची मंडळी आम्ही पवित्र असावं, शुद्ध असावं, निष्कलंक असं असावं. आमच्या चारित्र्यावरती, आमच्या अंतःकरणामध्ये कसल्याही प्रकारचा डाग नसावा. आमच्यामध्ये असणारे सर्व अवगुण, सर्व ज्या काही उणीवा आहेत, राग, लोभ, हेवा, मत्सर, या सर्व गोष्टी आम्ही काढून टाकलं पाहिजे. आणि जशी प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावर प्रीती केली तशी आम्ही इतरांवरती प्रीती करायला हवी. त्यांच्या दुःखात, त्यांच्या संकटात, त्यांच्या अडीअडचणीत आम्ही सहभागी व्हायला पाहिजे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की एकमेकांची ओझी व्हा. होय प्रियांनो, जरी आम्हाला इतरांसाठी काही करता येत नसेल तरी प्रभूच्या सानिध्यात राहून आम्ही इतरांसाठी मध्यस्थीच्या प्रार्थना करू शकतो. कारण परमेश्वराचं येणं जवळ आलेलं आहे. आपण जागृत राहूया. जी संधी आम्हाला परमेश्वराने दिली आहे त्या संधीचा फायदा करूया, त्याची सेवा करूया. जी दानं त्याने आम्हाला दिली त्या दानांच्याद्वारे आम्ही त्याचं गौरव करूया. परमेश्वर करो ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो.